त्यावेळेला म्हटलं होतं की त्रिपुरा में बीजेपी को जिताने वाले सुनील देवधर बोले यहाँ हिंदू भी खाते हैं बीफ, नहीं होना चाहिए बैन. हे तुमचं हिंदुत्व. मग आम्ही तुमच्या तोंडात शेण नाही भरणार तर दुसरं काय भरणार? पवित्र करतो ना आम्ही तुम्हाला, कारण तुम्ही बोलताय गोमांस खाताय म्हणून. तर ज्या तोंडाने तुम्ही गोमांस खाताय सांगता ते तोंड पवित्र करायला तुमच्या तोंडात शेण नाही घालायचं तर दुसरं काय घालायचं? पण हे हिंदू मुस्लिम करणार. मग त्याच्यामध्ये हिंदूंमध्ये मराठी अमराठी केल्यानंतर मराठी माणसामध्ये पुन्हा मराठा, ओबीसी, आदिवासी, धनगर ह्यांच्यामध्ये फूट पाडायची. म्हणजे तोडा फोडा आणि राज्य करा आणि तरी सुद्धा वरती मतचोरी करा, कारण तरी एवढं करून सुद्धा लोक मत नाहीच देतात त्यांना. म्हणजे किती नालायक आणि नीच लोक आहेत. आता त्यांनी मध्ये काय केलं, जीएसटी कमी केलं त्याचा उत्सव. हे मी दसऱ्याला पण बोललो. मग जीएसटी लावला कोणी होता? नेहरूने लावला होता. बरं जीएसटी कमी केलं म्हणजे काय केलं? तर मला एकाने चांगले सांगितलं उदाहरण. तो बसमधनं प्रवासी चालले होते सगळे. कंडक्टर आला, तिकीट 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 तिकीट. एकाने खिशात हात घातला तर भोगदा, पाकिटच मारलेलं. तोला अरे बापरे माझे 5-7 हजार रुपये हे गेले, पाकिट मारलं. समोर कंडक्टर उभा, तिकीट तिकीट. तोला अरे माझं पाकिट मारलं. ते काही नाही 50 रुपये दे नाही तर खाली उतर. तोला अहो मी तसं नाही, माझं आता पाकिट मारलं, माझ्यावर विश्वास ठेवा. माझे 7-8 हजार रुपये होते त्याच्यामध्ये. तर नाही त्याच्यामध्ये हा विनवण्या करतोय. कंडक्टर सांगतो नाही तिकीट दे, 50 रुपये दे तर खाली उतर. मग एका बाजूच्या प्रवाशाला त्याची दया आली. तोला जाऊ दे ना, माणूस बरा दिसतो, हे घ्या 50 रुपये, याला उतरवू नका. तिकीट काढतो तो, थँक्यू धन्यवाद. नंतर कळतं त्यांनीच पाकिट मारलेलं होतं. म्हणजे असे पाकिट मारायचं वरती. म्हणजे जीएसटी लावला त्याचा महोत्सव, जीएसटी कमी केला त्याचा महोत्सव. पण मधल्या 8 वर्षात 1,27,000 कोटींचा जीएसटी यांनी गोळा केला. तो कोणाच्या घशात घातला? आज जे सामनामध्ये बातमी दिलेली आहे, संजय तुम्ही लिहिले ते खरे, बोललं ते बरोबर आहे. भाजप मोठं कार्यालय उभं करते.